हमें ही मिलना चाहिए, लेकिन जीत आपकी तब तक नहीं होती जब तक आप उसे हासिल नहीं करते। चलते गेंदबाज आए हैं। इस बॉलर इज नेम उम्बरडे मिलिन। पहली गेंद अच्छी गेंद थी, शॉट थर्डमैन क्षेत्र में पकड़ लिया गेंद को। हम विनती करते हैं कि 12 प्रतिनिधि आइए, उम्बरडे कप्तान इधर आइए। और इस बार हमारे करीबी दोस्त एक सुमधुर मराठी का आवाज रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा, इनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। और ये गेंद इसी के साथ वाइड आया है और ये चौवा गया है, बिना लागत से कमाई हो चुकी है। और इस शायद 4 रन के साथ टीम का स्कोर जाता है। टोटल 6। और ये उड़ाया है इस बार मिड विकेट खिलाड़ी, गेंद को पकड़ने जा रही है। बढ़िया क्षेत्ररक्षण, शानदार क्षेत्ररक्षण किया है। और इसी के साथ इस सिंगल के साथ स्कोर जाता है 7 के घर में, 7 स्कोर। छह रन होती है। ये अंतिम मुकाबला है, ध्यान दीजिए। लेफ्ट आर्म राउंड विकेट। और इस बार देखिए पॉइंट क्षेत्र चुना हुआ है, लेकिन वहां फील्डिंग इतनी खास अच्छी नहीं हुई। वो क्षेत्र जब आता है हमारे सामने तो जरूर याद आती है जॉन्टी रोज साहब जी की। दुनिया के 1 नंबर के फील्डर, वही उनका क्षेत्र। और वो दक्षिण अफ्रीका टीम के लिए गोलकीपर थे। 1992 में आपने देखा होगा उस वर्ल्ड कप में इंजमाम उल हक को आउट कैसे नुरती पाटिल किया था। वो अभी तक आउट किसी ने किया नहीं है। इंजमाम उल हक दौड़ते समय वो पहुंच चुके। इतनी खतरनाक फील्डिंग थी उनकी, इसलिए सर्वश्रेष्ठ फील्डर है। सामने मार दिया है, लेकिन जिस बार देखा जाए मिड फील्डर राकेश मोकल, इस बार थोड़ी सी मिस, तू मैं चल रही। लेकिन इस बार देखा जाए ये रन होने वाली थी, लेकिन थोड़ा सा कॉन्सेंट्रेशन राकेश मोकल का हिल गया है। तो स्कोर इस प्रकार देखा जाए इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, यानी कि स्कोर लगभग देखा जाए तो शायद 7 के घर में। और ये गेंद शायद लेग स्टंप छोड़ती हुई अंपायर ने उसे वाइड करार दिया है। मिलिन जी की ये गेंद खराब साबित हो चुकी है, सिंगल मिली है। और सिंगल के साथ स्कोर जाता है 8 के घर में। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। अंतिम गेंद के ऊपर कोई जीतेगा कोई हार जाएगा कह नहीं सकता। ये देखिए यॉर्कर लाइन की गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंक दिया था। जब दिमाग का इस्तेमाल किया ब्रह्मास्त्र फेंकने के बाद देखिए बल्लेबाज को गेंद ने दिक्कत पैदा की है। इसी को मराठी में अगर हम कहते हैं कि बुंदियात फेंकला बॉल, यस हमारे भाषा में, लेकिन हिंदी में इसी का कहता है कि जड़ में गेंद डाली है। इस बार क्षेत्र चुना हुआ, गोली की रफ्तार से गेंद लॉन्ग ऑन। और इस बार मिड विकेट के बीच से सीधी 4 रन के लिए चौवा। और पहला ओवर समाप्त हो चुका है, स्कोर पहुंचा है 12 के घर में। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे, जिनके नाम के अंदर क्या ताकत थी, शब्द मतलब तलवार था। मुझे जरूर याद है शायद हुड़को के मैदान के वो निवृत्ति पाटिल जब वो आए थे, हम भाषण उनका पहली बार सुना तब उन्होंने कह दिया मुझे पुलिस कांस्टेबल और अंगरक्षक की जरूरत नहीं है। तो लोगों ने पूछा क्यों, तो उन्होंने कह दिया इस बैठी हुई सामने ढाल है और मेरे हाथ में तलवार है, किसी की हिम्मत भी नहीं हो सकती। ये ताकत थी दोस्तों। और गेंदबाज आ चुके पंकज। और निवृत्ति पाटिल तुम्हारे साथीदार टोंडरे की विश्वास पाटिल की
तबीयत थोड़ी सी डाउन हो चुकी थी, लेकिन भगवान ने उन्हें बहुत साथ दिया और परिस्थिति इस बार देखा जाए उनकी अच्छी है। निवृत्ति पाटिल के वो साथीदार थे। अगर उस जमाने में ऐसे बाइक भी होती तो इन लोगों के पास तुम देखते थे कि कितने बाइक आने वाली थी, लेकिन वो जमाना कुछ अलग था, वो क्रिकेट अलग था, वो जुनून अलग था। राकेश मोकल ऑन फायर, और ये इस बार देखा चाहे 4 रन के लिए। और बाउंड्री के साथ गांवदेवी साई टीम का स्कोर है 16 के घर में। दूसरा ओवर जारी है। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आ चुके हैं पंकज। शॉर्ट पिच गेंद, तुझे मारेगा वो, तुझे छोड़ेगा नहीं वो, क्योंकि उससे तू आमंत्रण देगा, तुझे बाहर ही भेजेगा वो। डीजे 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 हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय आदरणीय अतिथी उद्योजक समीरजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बिल्कुल, ये मैंने ये पंकज जी को क्यों इशारा दिया, क्योंकि अगर तू शॉर्ट पिच गेंद डालेगा तो शायद उसे तू आमंत्रण कर रहा है, और आमंत्रण करेगा तो वो सामने आयरा गहरा कोई खिलाड़ी नहीं है। उन्होंने पुल किया और पुल उसका सक्सेसफुल हुआ और गेंद को उन्होंने शायद सीधा 6 रन के लिए पहुंचा दिया, और मन में वो बोलेगा तुझे थैंक यू वेरी मच। तो स्कोर पहुंचा है 22 के घर में। ये देखिए फिर से तो वही डाल रहा है, फिर से तो वही डाल रहा है, इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। तारामंडल में 6 रन। और इस शॉट के साथ देखा जाए तो शायद रोहित शर्मा की याद आ गई। खड़े खड़े रोहित शर्मा का एक शॉट जो होता है वो देखने में शायद खूब मजा ही अलग होती है। राकेश ने वो कारनामा दिखाया और टीम का स्कोर पहुंचा है 28 के घर में। पंकज थोड़े से महंगे साबित, 3 गेंदों के ऊपर 16 आए, क्योंकि मुझे मालूम है एक रात थी, बताता हूं इस गेंद के बाद। ये देख, ये जाएगी, तू कुछ मत कर, उससे पंख फूटे हुए हैं और राकेश का इंजन गर्म हो चुका है। बिल्कुल, धन्यवाद डीजे। तो छक्कों की हैट्रिक पूरी कर दी राकेश मोकल ने और टीम का स्कोर है 34 के घर में। 4 गेंदों के ऊपर लगभग देखा जाए 22 रन आ चुके हैं। हाँ, यही गेंद डालनी चाहिए, ध्यान में रखिए। डीप स्क्वायर लेग के ऊपर आई है, भवरा जैसा गिर की मारते वैसे गेंद मार रही है, लेकिन इस बार 2 रन चुरा लिया और 2 रन के साथ स्कोर गया है 36 के घर में। चेन्नई में शायद शिवसेना ट्रॉफी थी, हम भी वहां कमेंट्री करने के लिए वहां पहुंच चुके थे, लेकिन इस बल्लेबाज ने ऐसा धूम चक्र मना दिया था कि इस बार 2 रातों में उन्होंने शायद कारनामा किया और अपने जीवन की पहली बाइक अपने घर में लाए थी। ये देख, ऊंचाई कम है, मामला बनेगा, पकड़ ले, छोड़ो मत, अरे छोड़ो मत, मैं कहता हूं यार, मैं होता तो छोड़ता ही नहीं था, इन लोगों ने छोड़ दिया। होता है, जीवन दान राकेश को मिला है और इस बार इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 37 के घर में। अगर फील्डर गेंदबाज को साथ नहीं देंगे तो गेंदबाज क्या करेगा, क्योंकि उनकी शायद जो 4 गेंदें थी वो बहुत ही खराब गेंदें साबित हो चुकी है। पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई, दूसरी गेंद के ऊपर छक्का आया, तीसरी गेंद के ऊपर छक्का आया, चौथी गेंद के ऊपर छक्का आया, 5वीं गेंद के ऊपर डबल आया और छठी गेंद के ऊपर सिंगल आया, यानी कि ओवर समाप्त हो चुका है। कुल मिला के देखा जाए 2 ओवर की समाप्ति के बाद गांवदेवी साई टीम का स्कोर पहुंचा हुआ है 37 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार तेज पार्टनरशिप मैदान के ऊपर चल रही है राकेश मोकर और संदेश द्वारा। तो राकेश मोकर व्यक्तिगत मेरे हिसाब से देखा जाए तो शायद खेल रहे
इस बार मुझे लग रहा है कि शायद राकेश मोकल 26 रन पे खेल रहे, अच्छा योगदान दे रहे, आखिरी गेंदबाज है। गई, क्योंकि कुछ नहीं बिगाड़ सकता, खड़े खड़े मार रहा है और राकेश मोकल की बैटरी डबल चार्ज। फोर्टी 43 स्कोर बन चुका है। अर्धशतक बनाने के लिए टीम को चाहिए 7 रन की जरूरत। एक साइड से मोर्चा संभाल रहे, धाकड़ बल्लेबाजी, राकेश मोकल ऑन फायर, और ये अपील की है, लेकिन इस बार देखा जाए मुझे लग रहा है शायद एक सिंगल मिल जाती है लेग बाई के रूप में, और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 38 के घर में। चवालीस, बाबा वो किरण वहां बैठा हुआ, वो भी तेरा भाई है, और वो बोलेगा जिस स्कूल में तू पढ़ रहा था उस स्कूल का मैं हेडमास्टर हूँ। बिल्कुल होता है यार, गलती होती है, लेकिन गलती सुधारने का तुम मौका देते हैं। 2 बार तेरी गलती हो गई, अब तीसरी मत करो। और क्या गेंद फेंकी है, रफ्तार वाली गेंद, ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर जरूर थी, लेकिन भाग्यशाली रहे कि बल्ले का बाहरी किनारा नहीं लगा। अच्छी गेंद साबित हो चुकी है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 44 स्कोर पहुंच चुका है बगैर नुकसान पे। शानदार तेज तर्रार पार्टनरशिप। आसमानी और सुल्तानी छक्का और बॉलर हक्का बक्का। और इसी के साथ देखा जाए तो 50 रन बोर्ड के ऊपर गाउदी साई के लग चुके हैं। 2 गेंदे बाकी, 50 पूरे। कम से कम ताली तो ठोको यार, वो सामने वाली आएगी तो गाली भी देगी आपको। ताली ठोकने का यार, 50 पहले के जमाने में बनते थे तालियों की गड़गड़ाहट, लेकिन इस बार शायद पैरों के ऊपर यॉर्कर लाइन की ऐसी गेंद आई थी, पकड़ लिया, राकेश मोकल के पास स्ट्राइक आई, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है गाउदी साई टीम का 51 रन बगैर नुकसान पे। शानदार जबरदस्त 50। मुझे लग रहा है कि शायद यह पार्टनरशिप भी बन चुकी। क्या बेहतरीन पार्टनरशिप, राकेश मोकल और इस बार देखा है संदेश के साथ जुड़ चुकी है पार्टनरशिप। मेगा फाइनल का अंतिम मुकाबला, और ये उड़ाया, और ये खिली खिली चंपा, खुश हुई रंबा, देखो पेड़े लंबा और छक्का मारा खंबा, खटक, मैच भी समाप्त कर दी पहले। ओके डीजे, टोटल स्कोर पहुंचा है 57 के घर में। जीतने के लिए 58 रन की जरूरत है, और राकेश मोकल नॉट आउट रह चुके हैं 43 रन में। 43 रन की जानदार पारी, शानदार पारी, तूफानी पारी, वजनदार पारी, नॉट आउट रह चुके हैं, और उनका साथीदार ने साथ दिया है शायद 17 रन की पारी खेली है संदेश ने, और कई इस बार वाइड गेंद के साथ रन बन चुके। 57 रन बोर्ड के ऊपर लग चुके। 58 रन की जरूरत है गाउदी उम्बरडी टीम को। मैं आपको लेके चलता हूं एक मराठी का धाकड़ आवाज सुनाने के लिए। मैनपम तारा, इस बार देखा जाए रोशन पाटिल, एक सुमधुर आवाज सुनते 58 रनों का पीछा करते समय। हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठापती विराजमान सन्माननीय अतिथी मान्यवरांचं फ्रेंडशिप चषक 2019 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करेल. या स्पर्धेचा अंतिम क्षण याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण हा गोड व्हावा. जी सुरुवात आम्ही पाहिली होती परवाच्या दिवशी खऱ्या सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला होता. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा शेवटचा पर्व अंतिम
क्षण तुम्ही पाहताय. एका बाजूनं पेन परिसरामधला हा उंबरडे संघ तर दुसऱ्या बाजूने पाहताय या कर्णाला पंचक्रोशीमधला सर्वोत्कृष्ट संघ साई संघ असेल. या दोन संघामध्ये ही लढत तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र 58 धावा केल्या आणि या ठिकाणी मात्र 59 धावांचं टार्गेट सेट केलं. दुसऱ्या सत्राकरता आपण पाहतोय उंबरडे टीमसाठी प्रतिषटक 19.33च्या सरासरीनं मात्र या धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आपण पाहतो उंबरडे टीमला. तर एका बाजूने या मैदानावरती मात्र या धावरांचा बचाव करायचा आपण पाहतोय तो म्हणजे साई टीमला. तर दोन्ही टीमला आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मात्र या ठिकाणी शुभेच्छा असतील. आज आपण पाहतोय फ्रेंडशिप 2019 शानदार पर्व. संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून केलं गेलं. आमचे मेंबर्स देखील आमच्या समोर आहेत. खूप चांगलं त्यांचं कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलं आहे. चांगली क्लिअरिटी तेवढंच चांगलं इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्ही पाहता. टेनिस बॉल क्रिकेटमधली पहिली वेबसाईट निर्माते आपण पाहिलं आहे संतोषजी नाणेकर यांची संपूर्ण टीम आमच्या समोर आहे. त्यांचं कार्य देखील खूप चांगलं राहिलं आहे. आणि त्यानंतर मात्र आमचे क्वालिफाईड पंच असतील, त्यानंतर आमचे स्कोरर असतील, सर्व आमचे मंडप डेकोरेटर्स असतील, सर्वांचं मी नक्कीच स्वागत करेन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेत राहिलं आहे. तर या दरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते खारपाडा गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मान्य तुकारामजी घरत साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बऱ्याचशा अतिथी मान्यवरांची उपस्थिती तुम्ही पाहताय. आमच्या समवेत पेन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते एक डॅशिंग उमदा नेतृत्व तुम्ही पाहताय. निवृत्तीदादा पाटील आहेत. त्यानंतर आपण पाहतो आमचे समीरजी म्हात्रे सर उद्योजक पेन विभाग. त्यानंतर तुम्ही पाहता आमच्या या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने ज्यांचं खूप मोठं योगदान राहिले या संपूर्ण मैदानाची उत्पत्ती ज्यांच्या माध्यमातून घडली ते आमचे तारागावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चंद्रकांत दादा पाटील. त्यांच्यानंतर तुम्ही पाहताय आमचे हिरामन शेठ घरत. आमच्या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफ्याज त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप केल्या गेल्या. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी सरचे स्वागत करूया. बोलूया मॅचकडे. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गजानन मोकल. राईट आर्म ओव्हर द बीके स्ट्राईक एंडकडे फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी उंबरडे टीमचा निखिल स्ट्राईक एंडकडे. पहिला चेंडू व्यवस्थेमध्ये लॉफ केलाय. स्वागत केलंय गजानन मोकलचं. ज्या पद्धतीने फलंदाजी केली राकेशनं त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती उंबरडे टीमचा एक आक्रमक फलंदाज निखिल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे आशिष. तुमचं देखील आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण संपूर्ण दिवसामध्ये 3 दिवसामध्ये चांगलं साऊंड सिस्टम तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूमध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट तुम्ही पाहताय निखिलच्या माध्यमातून आणखीन एक चांगला फटका. परंतु यावेळेस मात्र एलिव्हेशन नाहीये. फटका फसला गेलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान संदेश गावन चेंडू खाली येतो. झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतो उंबरडे टीमला. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजाचं गीत तुम्ही ऐकताय डीजे यांच्या माध्यमातून. वन डाऊन रिझन मधला खेळाडू मात्र आपण पाहतो या ठिकाणी सिनियर खेळाडू 40+ चा खेळाडू तुम्ही पाहता पंकज येतोय वन डाऊन रिझन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. ज्या पंकजच्या गोलंदाजीवरती मात्र अक्षरशः तुटून पडला होता राकेश मुगल हा फलंदाज आपण पाहिला होता दुसऱ्या षटकामध्ये. आणि इथे मात्र वन डाऊन रिझन मध्ये खेळण्याची संधी मात्र पंकजला मिळाली आहे. चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अपेक्षित असेल उंबरडे टीमला. स्ट्राईककडे मंगेशला तुम्ही पाहताय. हा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका येतोय. अवकाशाचा भेद घेतला चेंडूनं आणि कदाचित सीमा रेषा देखील गाठली आहे. आणखीन एक दर्जा फटका येतो या ठिकाणी उंबरडे टीमसाठी. 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेचे तर या दरम्यान सन्मान्य रामकृष्ण ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्मान्य रामकृष्ण ठाकूर साहेबांना विनंती करतो या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र थोडंसं प्रेशराईज गोलंदाजी तुम्ही पाहताय. ज्यावेळेस 2 षटकार आले गजानन मोकल याच्या गोलंदाजावरती. त्यानंतर मात्र थोडंसं दडपण मानसिक दबाव वाढलं गोलंदाज. इथे मात्र स्वेर चेंडू फेकलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 पंचांच्या माध्यमातून लागू केला गेला.
भूपेश, त्यानंतर आपण पाहतो संतोष दादा असेल स्क्वेअर लेग पंच, अनुभवी खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू फुल्लर लेनचा होता, स्ट्रेट टू द बॉलर, चांगला फटका लागण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये, शॉर्ट मिड विकेटमध्ये हा चेंडू फील्ड केला गेला. ऑन साईडचा फटका तुम्ही पाहता, इथे मात्र सिंगल आली. या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केले दोन्ही फलंदाजांना. संघाची एकूण धावसंख्या धावफलक ती पाहत होती म्हणजे 1/14. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या स्पर्धेचे लाडके आयोजक फ्रेंडशिप चषक 2019 या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या तर तुम्ही पाहता या मैदानावरती खऱ्या तर पेण युवा मोर्चा अध्यक्ष आणि सीएम चषक चे संयोजक संदीपजी घरत, त्यानंतर प्रवीणदादा ठाकूर क्रिकेट संयोजक सीएम चषक, त्यानंतर निशाकरजी घरत, त्यांचे संपूर्ण मित्र परिवार खरपाडा ग्रामस्थ सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. गजानन मोकलचा हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ केला चेंडूला आणि आपली ताकद आपलं कौशल्य मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पंकज हा फलंदाज 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार करतो उंबड टीमसाठी. धन्यवाद टीचे. पहिलं सत्र जरी साई टीमचं असलं तरी दुसरं सत्र मात्र उंबरडी टीमचं तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाराला एक अवांतर चेंडू, त्यानंतर एक सिंगल, अशा 20 धावा मात्र आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र आपण पाहतो आणखीन एक दर्शदार फटका पंकजच्या बॅटमधून टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि मंगेश हे 2 खेळाडू उंबड टीमच्या माध्यमातून धावसंख्या धावफलक आपण पाहतो या ठिकाणी 26 धाबा. पहिलं षटक संपलंय आणि 58 धाबांचा टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि अजूनही मोठी धावसंख्येची गरज असेल आपण पाहतो उंबड टीमला. 26 धावा आल्या धावफलकावरती. यावेळेस मात्र 12 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 32 धाब्याची गरज असणार ती म्हणजे उंबड टीमला. आणि इथे मात्र एक निर्णायक षटक हात लावावं लागेल ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ नाना या गोलंदाजाला या स्पेलमध्ये, कारण आपल्या संघाला जर कमबॅक करून द्यायचं असेल तर एक चांगलं निर्णायक षटक या ठिकाणी या क्षणाला मात्र हात लावावं लागेल. एका दुसरा विकेट आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावं लागतील नाना या गोलंदाजाला. आणि एका बाजूने मात्र आपण पाहतोय प्रति षटक 16च्या सरासरीनं फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि पंकज या 2 फलंदाजांना. चांगली रणनीती आखली. पहिल्या षटकापासून आक्रमणाला सुरुवात केली आहे उंबड टीमनं. अकूट टप्प्यात चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला स्विंग केलं. शॉर्ट ऑन पुलचा फटका लगावणं खूप गरजेचं होतं. थोडंसं प्रेशर दडपण तुम्ही पाहता या ठिकाणी उंबड टीमच्या खेम्यामध्ये वाढलं. ज्या पद्धतीने हा चेंडू निर्धाव फेकला नाना या गोलंदाजाने, एक अनुभवी असा खेळाडू मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. थोडंसं चिंतेचं वातावरण तुम्ही पाहता उंबड टीमच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि या 32 धाब्याची गरज असणारा ती म्हणजे उंबड टीमला या सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी साई टीमच्या माध्यमातून होईल आणि एका बाजूने मात्र कशा प्रकारची फलंदाजी होईल उंबड टीमच्या माध्यमातून हे पाहण्यासाठी मात्र बरेचसे प्रेक्षक याची देही याची डोला हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी या मैदानामध्ये उपस्थित सर्वांचा मी नक्कीच सहर्ष स्वागत करतो. नानाचा हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एलिव्हेशन नव्हतं, फलंदाज बाद, मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 10 बॉल आणि 32 धाब्याची गरज. प्रसाद हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि त्या खेळाडूला मात्र खूप चांगला गानमंत्र या संपूर्ण टीमने दिलाय.
पण तो मैदानामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमच्या मनस्थिती कशा प्रकारची असेल, तुमचा मनामध्ये असणारा तुमचा संपूर्ण टीमबद्दल वर्क कशाबद्दल असेल यावरतीच पूर्णपणे डिपेंड असतं संपूर्ण टीमची कामगिरी. आणि इथे मात्र चांगली कामगिरी अपेक्षित असेल. पंकजच्या माध्यमातून एक अनुभवी खेळाडू आहे, सिनियर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पंकजने ज्या पद्धतीने पहिलं षटक फेकलं, दुसरं षटक फेकलं होतं, तिथे मात्र आक्रमण चढवतं राकेश मोगल. आणि त्यानंतर मात्र तेवढीच चांगली फलंदाजी तुम्ही पाहताय पंकजच्या माध्यमातून. पण तो सामना अजूनही संपलेला नाही आहे. शेवटचे 10 बॉल आणि 32 धाब्याची गरज असणारी ती म्हणजे उंबरड टीमला या मॅचमध्ये निर्णायक विजयासाठी. मी पहिल्यांदा म्हटलं होतं नाना या गोलंदाजाचं एक निर्णायक षटक असेल. चौथा फलंदाज प्रसाद येतो या ठिकाणी, चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक मात्र पूर्णपणे त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण एक यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहताय, एक सक्सेसफुल मात्र तुम्हाला या 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली या मैदानावरती. नाना येतो पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र वेट केला आणि तेवढा चांगला फटका लागण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रतीक. आणि या ठिकाणी मात्र झेल देखील स्वीकारली आहे. फलंदाज बाद पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी घरत यांचे अतिशय जिवलग मित्र, परम मित्र या ठिकाणी तुम्ही पाहता त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. शेखरजी पाटील गॅलेक्सी युनायटेडचे अध्यक्ष देखील, त्यांना विनंती करतो या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतो या ठिकाणी त्यांची उपस्थित झाली आहे, त्यांचं नक्कीच आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र चेंज ऑफ पेस, वेगावर ते नियंत्रण सोडलं तर वेगवान चेंडू फेकला होता. लेग स्टिकच्या कदाचित बाहेर जाणार चेंडू असावा की काय. आणि इथे 50 सिग्नल तर इट्स अ वाईट बॉल. अव्वल धाव मिळेल ती म्हणजे उंबरड टीमला. पहिल्या षटकामध्ये आला होता 26 धाबा आणि या षटकामध्ये पाहत पहिली 1 धाव येते ती म्हणजे उंबरड टीमसाठी. आकाश येतोय. आपण पाहतो नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जी स्ट्रॅटर्जी पहिल्या षटकामध्ये आखली होती तिथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतो या ठिकाणी साई संगम चांगल्या पद्धतीने फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिल्या, पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं ते म्हणजे नानाच्या माध्यमातून. सामना अजूनही संपलेला नाहीये, अजूनही 31 धाब्याची गरज असणार आहे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपण पाहतो उंबरड टीमला. मैदानाचा आपण विचार केला, भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली, आउटफील्ड खूप फास्ट आहे, टणक आहे, तेवढीच चांगला फटका. यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक येतोय, षटकार येतोय. निर्णायक क्षणाला येणारा हा दणदणीत षटकार आपण पाहतोय उंबरड टीमसाठी. यस, शेवटच्या 8 बॉल आणि 25 धाब्याची गरज असणार तुम्ही उंबरड टीमला. सामना मी पहिल्यांदा म्हटलं अजूनही संपलेला नाहीये. इथे मात्र बॅट स्विंग तुम्ही पाहिले असेल फलंदाजच्या माध्यमातून, अप्रतिम फटका. नाना पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करायचा प्रयत्न, लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळाला. आणखीन एक अवांतर धाव मिळेल ती म्हणजे उंबरड टीमला. आणि या अवांतर धाब्याने मात्र समीकरण बदललं गेलं. शेवटचे 8 बॉल आणि 24 धाब्याची गरज असणार ती म्हणजे उंबरड टीमला या सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी. खेळपट्टीचा पण एकंदरीत विचार केला, फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे, गोलंदाजांना देखील साथ देणारी खेळपट्टी आहे, पण एफर्ट चांगले लावला लागतील प्रत्येक खेळाडूला. इथे मात्र फसवा चेंडू विरकी घेतली फलंदाजाची, पण इथे मात्र अवांतर धाव देखील मिळेल या क्षणावर मात्र उंबरड टीमला. आणि समीकरण देखील बदललं गेलं. शेवटचे 7 बॉल आणि 23 धाब्याची गरज असणार ती म्हणजे तुम्ही पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उंबरड टीमला. पेन विभागातील हा संघ, तो दुसऱ्या बाजून तुम्ही पाहताय या कर्नाला पंचक्रोशी मधला साई संघ. या वर्षीचा आपण साई संघाचा फॉर्म जर पाहिला तर बऱ्याचशा नामवंत संघांना पराभूत करण्याची कामगिरी सातत्याने प्रत्येक मैदानात या संघाने केली आहे. पण तो आज मात्र या पेन विभागातील या उंबरडे संघासमोर मात्र खऱ्या अर्थानं आव्हानात्मक असा या ठिकाणी निर्णय घेतला. आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये धाडसी निर्णय फलंदाजी देखील तेवढी सुंदर पाहिली साई टीमच्या माध्यमातून. या धावांचा बचाव करेल का? स्टेप आउट झाले, तिथे मात्र फटका फसला गेला. राकेश चेंडू खाली येतोय, कदाचित झेल स्वीकारला जाईल. फलंदाज बाद. समीकरण बनलं गेलं. शेवटचे 6 बॉल आणि 23 धाब्याची गरज.
धन्यवाद डीजे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 बॉल आणि 23 धाब्याची गरज. शेवटचा षटक आपण पाहतो या ठिकाणी. सर्व गुण संपन्न असा खेळाडू साई टीमचा राकेश मोकल येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. तर 6 बॉल मध्ये 23 धाब्याची गरज असताना 9 के फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. आकाश आणि त्यानंतर आकाश आणि मिलिंद हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडकडे असेल मिलिंद, नॉन स्ट्राईक एंडकडे असेल आकाश. प्रसाद आणि मिलिंद आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा क्षण कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन, कोण ठरेल या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, कोण ठरेल या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आणि तिसरा संघ देखील या ठिकाणी आपण पाहतोय खारपाडा गावचा तिसरा क्रमांकाचा संघ ठरलाय. तब्बल 12,500 रुपयाचा मानकरी. इथून मात्र दोन संघामध्ये तुम्ही लढत पाहता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल आणि 23 धाब्याची गरज. स्ट्राईक एंडकडे मिलिंदला तुम्ही पाहता. मिलिंद म्हणजे विष्णूचा अवतार. खऱ्या अर्थानं मिलिंद नावाचा तुम्ही उच्चार केला तर मिलिंद म्हटलं तर विष्णूचा अवतार. इथे मात्र चांगली दैवी खेळ साकारावा लागला आपल्या टीमला. चमत्कारिक फलंदाजी करावी लागेल. तर एका बाजूने मात्र जो विश्वास खऱ्या तर स्वतः संघनायक देखील आहेत आणि आपल्या स्वतःमध्ये दाखवला राकेश मोकलला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करून द्यावी आपल्या टीमसाठी. गोलंदाज सज्ज राकेश मोकल. फुलर लेनचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन शपलवून केल्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड क्षेत्राकडे आपण पाहतो चेंडू डिफेन्स दाखवला. एक धाव या ती म्हणजे उंबरठे टीमसाठी. या एका धावेनं या क्षणाला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट होणार नाही साई टीमवरती. गरज आहे मोठ्या फटकांची. शेवटचे 5 बॉल आणि 22 धाब्याची गरज ना ती उंबरठे टीमला. इथून मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमकता दाखवायला लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळायला लागेल उंबरठे टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. प्रमुख फलंदाज बाद झालेत. मधल्या फळीतील या दोन खेळाडूंना मात्र आपल्या टीमसाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. तर एका बाजूने मात्र या धावांचं संरक्षण करायचं आहे राकेश मोगल या गोलंदाजाला. कोणता संघ इथून चॅम्पियन बनेल आणि कोणता संघाला मात्र या स्पर्धेमध्ये रनरअप बनता येईल याच उत्तर मात्र तुम्हाला शेवटच्या 5 चेंडूनंतर नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल. राकेश मोगल सज्ज होतोय. 5 बॉल 22 धावा. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाचा सिग्नल होतो. इट्स अ वाईड बॉल. अबांतर धाव मिळेल या क्षणाला आपण पाहतो उंबरठे टीमला. समीकरण बदललं गेलं. शेवटचे 5 बॉल आणि 21 धाबेची गरज ठरती म्हणजे उंबरठे टीमला. सामना अजूनही संपलेला नाही. या खेळपट्टीचा आपण विचार केला, मैदानाचा आपण आउटफिटचा विचार केला तर खऱ्या अर्थानं फलंदाजांना पोषक असं हे मैदान आहे. आणि या मैदानावरती मात्र ऐतिहासिक खेळाडू देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळून गेलेत. यावेळेस मात्र फुल बॉल रेंजचा चेंडू होता. फुल टॉसचा डीपेक्षा कव्हरमध्ये चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता मात्र शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी नकार देत असताना आपण पाहतोय फलंदाज बाद होते. आपण पाहतो या ठिकाणी आणखीन एक हादरा मात्र या ठिकाणी मिळतो उंबरठे टीमला. शेवटचे 4 बॉल आणि 20 धाब्याची गरज असणार ती म्हणजे उंबरठे टीमला. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय आणखीन एक नवीन ट्विस्ट तुम्ही पाहता या सामन्यामध्ये. शेवटचे 4 बॉल आणि 20 धाब्याची गरज असणार ती म्हणजे उंबरठे टीमला. 30 धावा धावफलकात आल्यात. इथे मात्र स्टेप आउट झालं. डान्सिंग ग्राउंड फटका तुम्ही लगवायचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड क्षेत्राकडे मात्र येणारी ही सिंगल तुम्ही पाहता या ठिकाणी उंबरठे टीमसाठी. ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती गजानन मोकल या गोलंदाजामध्ये जे आक्रमण केलं होतं त्यानंतर असं वाटत होतं या सामन्यामध्ये कदाचित कमबॅक करेल उंबरठे संघ. परंतु तीच ओळख आणि तीच गुणवत्ता दाखवली पुन्हा त्या नाना या गोलंदाजा दुसऱ्या षटकामध्ये. आणि त्याच गोलंदाजा पावलावरती पाहून ठेवून मात्र एक अनुभवी खेळाडू राकेश मोकल तेवढी चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचे 3 बॉल आणि 19 धाब्याची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. लॉंग ऑफच्या दरम्यान हा चेंडू खेळून काढला. सिंगल आली. या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक आणि शिरकाव करतोय साई संघ. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण शेवटचे 2 बॉल आणि 18 धाब्याची गरज असणार ती म्हणजे उंबरठे टीमला या मॅचमध्ये निर्णायक विजयासाठी. तर एका बाजूने मात्र विजयाचा जल्लोष आणि आनंद साजरा करण्यास सज्ज होतोय साई संघ. स्टेप आउट झालेत. उशिरा का होईना मात्र या ठिकाणी शहाणपणा सुटलाय आणि षटकार मात्र येतो या ठिकाणी उंबरठे टीमसाठी. थँक्यू डीजे. येस उंबरठे गावाची माता त्यांचं कृपा आशीर्वाद नेहमीच राहिलं या संपूर्ण खेळाडूंमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय सामन्याची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. तर याच दरम्यान आमचे सिनियर निवेदक आणि उत्कृष्ट समालोचक रुटे काका यांना देखील विनंती करतोय आपण मंचावरती येऊन विराजमानाचा. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. राकेशला मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणाला विकेट मिळतोय आणि हा सामना या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय साई टीम.
धन्यवाद डीजे. या स्पर्धेचा